हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज निर्जला एकादशी आहे. हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 11व्या तिथीला केले जाते. महाभारत काळात भीमाने निर्जला एकादशीचे व्रत केले होते. त्यामुळे तो ब्रह्महत्याच्या दोषातून मुक्त झाला होता. यामुळे याला भीमसेनी एकादशी सुद्धा म्हणलं जातं. तर या व्रतामध्ये सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत पाण्याचे सेवन केले जात नाही. म्हणूनच याला निर्जला एकादशी असे पण म्हणतात. शास्त्र सांगते की जे लोक हे व्रत नियमानुसार करतात त्याचे वय वाढते आणि त्यांना मोक्ष प्राप्ती होते. तर नियम काय आहेत ती माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची तुम्हाला मी लिंक देणार आहे. आणि हो, ही माहिती तुम्हाला शेवटपर्यंत पाहायची आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. हिंदू धर्मात तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. असा विश्वास आहे की एकादशीला सुकलेल्या तुळशीशी संबंधित काही उपाय जर केल्याने देवी लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्या घरावर मिळेल. हिंदू धर्मात एकादशीला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. हिंदू धर्मात निर्जला एकादशीचा उपवास सर्व एकादशी उपवासामध्ये सर्वोत्तम मानला जातो. आज निर्जला एकादशी साजरी केली जात आहे. तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. आणि तुळशी संबंधित आपल्याला जर काही उपाय केले तर आपल्या घरावर देवी लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांचा आशीर्वाद पण मिळतो आणि नशिबासोबतच जीवनात आर्थिक समृद्धी येते. अगदी तुळशीशी संबंधित साधा सोपा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि ही एकादश 24 एकादशी धरल्याचं इतकं पुण्यप्राप्त आपल्याला करून देत असते. तर चला पाहूया. तर निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या लहान वाळलेल्या आपल्याला कांड्या घ्यायच्या आहेत किंवा तुकडे जरी घेतले तरी चालते. त्यांना पांढऱ्या धाग्याने एकत्र आपल्याला बांधायचं आहे. नंतर त्यांना तुपात चांगले बुडवून आपल्याला घ्यायचं आहे. ते एका दिव्यामध्ये आपल्याला ठेवून भगवान विष्णू समोर आपल्याला प्रज्वलित तो दिवा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर असे केल्याने विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता आपल्याला भासणार नाही. आपल्या घरात धनवृद्धी होणार आहे. आणि हो, तुम्हाला या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की नुसता उपाय करून चालणार नाही, तर त्याबरोबर आपले कर्म आपल्याला चांगले ठेवायचे आहेत आणि कोणाचेही मन दुखेल असं आपल्याला वागायचं नाहीये, कोणालाही दुखवायचं नाहीये आणि जेवढी घडेल तेवढी आपल्याकडून सेवा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर हा उपाय जर केला तर तुम्हाला तो उपाय योग्य ते फळ असं मिळवून देत असतो. तर दुसरा असा उपाय राहणार आहे की निर्जला एकादशीच्या दिवशीच म्हणजेच आज आपल्याला करायचं आहे, वाळलेल्या तुळशीच्या कांड्या घ्यायच्या आहेत. एक गट्टा त्याचा तयार करून घ्यायचा आहे आणि तो सुतळी किंवा एखाद्या पांढऱ्या धाग्याने बांधून घ्यायचा आहे आणि कांड्याने संपूर्ण घरात गंगाजल आपल्या घरात शिंपडून घ्यायचं आहे. असे केल्याने आपल्या घरातली जो काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदत असते. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने धन आणि समृद्धी प्राप्त व्हायला मदत होते. आणि अजून एक खास असा उपाय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे तुळशीचे सुके पाने आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते पाण्याने आपल्याला स्वच्छ ते धुवायचे आहेत. ती कापडामध्ये आपल्याला गुंडाळून मुख्य दारावर आपल्याला टांगून ठेवायचे आहेत. सुकलेले पानं घ्यायचे आहेत आणि आपल्या मुख्य दरवाजावर कापडामध्ये गुंडाळून आपल्याला ते बांधून ठेवायचे आहेत, म्हणजे टांगायचं आहे वरती. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करत असते. कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची अत्याधिक सेवा केली जाते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते. आणि तुळस जी आहे ती विष्णू भगवानाची अत्यंत प्रिय अशी तुळस आहे. म्हणून जेवढी तुम्ही तुळशीची सेवा करसाल तेवढीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आणि विष्णू भगवानाची सेवा पण आपल्याला करायची आहे. सायंकाळी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे. जेवढी होईल तेवढं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला सायंकाळी आपल्याला दिवा प्रज्वलित करून यायचा आहे आणि मुखामध्ये नामस्मरण घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा आपल्याला मंत्र आपल्याला जपायचा आहे सायंकाळी दिवाबत्ती केल्याच्या नंतर. आणि मुख्य दरवाजावर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या घरामधल्या जे काही विष्णू भगवानाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्यासमोर किंवा अगदी देवघरासमोर आपल्याला तुळशीचे जे काही वाळलेले कांडे असतील त्या कांड्यापासून आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि अजून एक असा उपाय करायचा आहे, आपल्या देवघरामध्ये तुळशीची जे काही सुके फांद्या असतील त्या गंगाजलाने स्वच्छ करून घेऊन आपल्या देवघरात ठेवायच्या आहेत. आपल्या देवघरामध्ये सुक्या फांद्या ठेवल्याने आपल्या घरातले जे काही वास्तुदोष आहे तो दूर होतो आणि आर्थिक समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते. आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला विसरायचं नाहीये, कारण की ह्या सगळ्या उपायाने आणि आपण केलेल्या नामस्मरणाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते.
होते. आणि सायंकाळ झाल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहे. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, देवघरात लावायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे. जर असेल तर, जर नसेल तर अगदी साधा आपला तुपाचा जरी लावला तरी चालतो किंवा अगदी तेलाचा लावला तरी चालणार आहे. कारण की पिंपळामध्ये जो काही भगवान विष्णूंचा वास आहे ना, त्यामुळे आपल्याला त्या झाडाची सेवा करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून ब्राह्मणाला आपल्याला अन्न, वस्त्र आणि पिण्याच्या पाण्याची मटकी तुम्ही दान करू शकता. कारण की हाच दिवस एवढा महत्त्वाचा आहे दान धर्माला, पूजेसाठी, सेवेसाठी. म्हणून हा दिवस आपल्याला असाच व्यर्थ घालवायचा नाहीये. आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी खूप मदत करत असतात ह्या सेवा, उपाय, नामस्मरण. म्हणून हा दिवस आपल्याला अत्यधिक सेवेमध्ये घालवायचा आहे. तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत माहिती पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला छान असं सबस्क्राईब करून कमेंट करायची आहे.